हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही पुण्यात असताना भरपूर वडापाव खायचो. म्हणजे माझ्या मामांनी आम्हाला सवय लावलेली. दर सुट्टीला आठवड्यातून एकदा तरी आम्ही वडापाव खायचो आणि गरम गरम इतका छान लागायचा. पुण्यामधनं जिथनं आणायचे मामा तिथनं. तर इथे आम्ही खायला गेलो तर इथे काही एवढा छान भेटत नाही, कारण मी हैदराबाद साईडला शिफ्ट झाल्यामुळे तिकडे वडापाव 40 रुपयाला, कुठे 60 रुपयाला भेटतं. तर म्हटलं त्याच ह्याच्यामध्ये आपण घरीच केला तर किती वडापाव खाऊ नये. एक वडापाव 40 किंवा 60ला आणि काय परवडणाराही नसतो. आणि जशी टेस्ट महाराष्ट्रात असते तशी नव्हती. तर म्हटलं घरी करूयात आणि रेसिपी शेअर करूयात. तर ते बटाटे मीडियम साईजचे घेतलेले, तर मी त्यातले 4 घेऊन मस्त असं कट करून घेतलेत. कोथिंबीर घेतली आहे आणि लसणाला माझ्या पात आलेली घरामध्ये असंच ठेवल्यानंतर तो थोडासा कापून घेतला आहे. कढीपत्ता घेतला आहे, पुदिना घेतला आणि कांदा घेतला आहे. हिरव्या मिरची आणि लसणाची पेस्ट आहे. परत हळद, जिरं, मोहरी आणि मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट देखील घेतलेली आहे. तर येथे कढईमध्ये चांगलं गरम झाली की त्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे. 2 चमचा तेल घेतलं आहे. कोणी कोणी काय करतं, फोडणी न देताच ते उकडलेल्या बटाट्यामध्ये सगळं मिरची, कांदे वगैरे चांगलं मिक्स करून तसंच बटाटवडे तळून घेतात. मी तसं नाही करत, ह्या पद्धतीने करते. तेल चांगलं गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी द्यायची, कांदा टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे, हळद टाकायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, पुदिना टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि बघा तुम्ही, कलर चांगला चेंज झाला की त्यामध्ये मी हिरवी मिरचीची आणि लसणाची पेस्ट टाकते आहे. आणि नंतर जे आपण बटाटे उकडून घेतलेत कट करून, तर ते टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एकदम चांगलं चमच्याच्या साहाय्याने पूर्ण स्मॅश करायचं आहे. शेवटी कोथिंबीर टाकायची आहे. पूर्ण जसं आपण पराठ्यासाठी आपण करतो किंवा पुरण जसं आपण रगडतो त्याचप्रमाणे करायचं आहे. तर इथे बघा मी मस्त असं केलं. आणि बटाटे काय करायचं, शक्यतो कुकरला लावायचे नाही आहेत. पातेल्यात किंवा कुकरमध्ये जरी तुम्ही शिजवत असाल तर कुकरला झाकण लावायचं नाही आहे. बटाटे खूपच असे पूर्ण हे होऊन जातात, जास्त शिजल्या जातात. म्हणून शक्यतो पातेल्यात किंवा विदाऊट कुकरचं झाकण असं कुकरमध्ये तुम्ही उकडून घेऊ शकता. आता पूर्ण असं स्मॅश करून घेते आहे. आणि तुम्ही बघा, आपलं चांगली चटणी झाली हे कशावरून कळतं. माझी मम्मी काय म्हणायची, पुरण किंवा असं बटाटवड्याची चटणी जेव्हा आपण बनवतो तर चमचा काय करायचा, त्यामध्ये उभा करून ठेवायचा. म्हणजे चमचा खाली पडला नाही की समजायचं आपलं पुरण किंवा जे आपण बटाटवड्याची चटणी बनवतो तर ते एकदम चांगलं परफेक्ट बनलं आहे असं. तर आता इथे बेसन घेतलं आहे मी, त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि लागल तसं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लागल तसं पाणी टाका, एकदम टाकू नकात, कारण एकदम टाकलं की पातळ होतं, नाहीतर पूर्ण पीठच बिघडून जातं. म्हणून लागल तसं टाकत चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता बघा, मधल्या सगळ्या गुठळ्या जे होत्या मी एकदम छान केले पीठ. अशाच प्रकारे तुम्हीही करून घ्यायचं. आणि जास्त पीठ एकदम पातळही नको आणि जास्त घट्टही नको, असं ह्या प्रकारे सेम करायचं आहे. आणि सगळं चांगलं मिक्स करून झालं की आपण त्यामध्ये थोडंसं सोडा टाकायची, चिमूटभरच टाकायचं, जास्त टाकायचं नाही. ह्या पिठामध्ये तुम्ही मिरचीही ॲड करू शकता, पण मला आवडत नाही आहे म्हणून मग मी टाकली नाही. आणि आता जे आपण बटाटे आपण चांगली चटणी बनवून घेतली आहे, अशा प्रकारे थोडं थोडं घेऊन गोल करायचं आणि थोडंसं त्याला असं जसं आपण टिक्क्या बनवतो सेम तशा प्रकारे करायचे. बॉल करून असं थोडंसं फ्लॅट करायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी बनवून घेतलं. तुम्ही अशा प्रकारे घरी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि हे जेव्हा करत होती तर एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं. कमी गॅसची फ्लेम करूनच तेलही गरम करायचं आहे. आणि आता त्यामध्ये तेल गरम झाले का आता कसं बघायचं, थोडंसं बेसनचं पीठ टाकून बघितलं, ते जर वरती आलं पीठ तर समजायचं तेल चांगलं आपलं उकळल्या गेले. आणि त्यामध्ये हळूवारपणे जे आपण बटाट्याचं आपण टिक्क्यासारखं बनवून घेतलेलं सारण, तर ते ह्याच्यामध्ये डिप करायचं बेसनच्या पिठामध्ये आणि अलगदपणे सोडायचं आहे.
तर अशा प्रकारे माझे चांगले बटाटवडे तळून झालेत आणि त्यानंतर उरलेल्या पिठाचं मी असं काही तेलामध्ये सोडून त्याचे भजे काढून घेत होते. एकदम कडक होजेस तर कमी गॅसवरती आलटून पालटून चांगलं तळून घ्यायचेत. हेच मी मिस करत होती, कारण इकडे काय करतात खोबऱ्याची चटणी, जसं आपण इडली सांबरला लाल चटणी खोबऱ्याची चटणी करतो अगदी तसंच वडापावच्या ते पावांना लावून देतात. ते थोडंसं गिळगिळ लागतं, पण आपल्या महाराष्ट्रात काय करतात हे असं भज्यांचं चटणी बनवतात. ती एकच नंबर लागते आणि मिरची एकच नंबर, काय सांगू तुम्हाला, खूप छान झालेली. आणि ही चटणीला मी खूप मिस करत होते. तुम्ही तोंडी लावायलाही कशासोबतही बनवू शकता, खूप छान लागते. तर आता मी ते बनवते आहे. तर येथे जे आपण तळून घेतलेत भजे, तर ते मिक्सरमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये जिरं, लाल तिखट आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि चांगलं बारीक आपण जसं शेंगदाण्याचं चटणी करतो अगदी तसंच बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इतकी भारी लागते नाही वडापावसोबत चटणी, काय सांगू तुम्हाला, खूप भारी लागते. तर येथे चटणी बनवून तयार आहे आणि माझे वडेही तळून तयार आहेत. वडे खायला तर म्हणाल एकच नंबर झालेले. जे आपण चटणीमध्ये पुदिना यूज केला आहे त्याने टेस्ट एकच नंबर आलेली. अगदी माझे मामा जसं हॉटेलमधून आणतात अगदी तसेच झालेले म्हणे. तर खायला खूपच छान झालेले. तुम्ही देखील अशा प्रकारे घरी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करायला विसरू नका. आणि जर कोणी नवीन असेल आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येऊन पोहोचला आहे आणि तुम्ही तो बघताय, तर तसंच न जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. चलो धन्यवाद.